हरी जय हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि
आवडे पाहिना त्रिमुख आवडे तुझ्यार गळा कास पितांबर तुझ्यार गळा कास पितांबर पाहिना त्रिमुख आवडे पाहिना त्रिमुख आवडे तुझ्यार गळा तुळशी हार तुळशी हार प्रेम सर्व काळ प्रेम सर्व काळ विठू माऊली हातीवर विठू माऊली हातीवर विठू माऊली हातीवर विठू माऊली हातीवर देवनिया हृदय माझे देवनिया हृदय माझ्या देवनिया हृदय माझ्या तुझे रूप गुण तुझे रूप गुण तुझे नाम तुझे रूप गुण तुझे नाम तुझे रूप गुण तुझे नाम मज प्रेम सर्व काळ हे मज प्रेम सर्व काळ हे मज प्रेम सर्व काळ नमागो अनेक तुका मन काही
हरी जय सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताई म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम माझा विश्वास ये पायी हा माझा विश्वास ताची पायी हा माझा विश्वास ये पायी हा माझा विश्वास सर्व विनाश झालो सर्व भावे दास झालो त्याचा सर्व भावे दास झालो त्याचा जी माझे हित करीते सकळ जी माझे हित करीते सकळ जी माझे हित करीते सकळ जी माझे हित करते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाल कृपा करी जय हा गोपाल कृपा करी भागलिया मज वाहतील कडी भागलिया माझा वाहतील कडी भागलिया मज वाहतील कडी भागलिया माझा वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख
आणि थोडे सर्व सुख त्यांचे आणि थोडे सर्व सुख तेची माझे हित करीते सकळ माझे हिता करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ माझे हिता करीते सकळ जेने हा उपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करे जने हा गोपाळ कृपा करे का म्हणे शेष शिवीन आव शिष्य शिविर आवडे का म्हणे शेष शिवीन आवड शिष्य शिविर आवडे वचन न मोडी बोलिले ते वचना मोडी बोले हा वचन मोडी बोले ते तेची माझे हित करीते सकळ तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करे हा गोपाळ कृपा करे धोपार घुमाई धोपार घुमाई धोपार घुमाई ए धोपार घुमाई आहा धोपार हरी हे पायी हा माझा विस्वास संताची हे पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावनास झालो त्यांचा सर्व भावनास झालो त्यांचा त्याची माझी हित करीती सकाळ त्याची माझी हित करीती सकाळ सर्व भावेचा गोत्यांचा सर्व भावेचा चालो त्यांचा त्याची माझे करीते सकाळ त्याची माझे करीते सकाळ जेने हा गोपाळ कृपा करिया
हरी विठ्ठला 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 हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ टकथाप जिने हा गोपाळ कृपा करी भागलिया मोज वाहतील कडिये भागलिया मोज वाहतील कडिये त्यांची आने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष शेवीन आवडी तुका म्हणे शेष शेवीन आवडी वचन न मोडी बोलिले ते कारण तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी श्री संताची या माता चरणावरी संताचे माता चरणावरी संताची या माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे विश्रांती पावलो संभाव विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख
माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार खरी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावी उदास विढळ ते पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून तुकोबराय या भंगाच्या माध्यमातून संतच कसं जीवाचं हित करू शकतात याचं सकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग आहे विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज विको कमी करा भाऊ आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत हरिभक्तीपरायण गुरुतुल्य असणारे गोपाळ महाराज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली समापन्न होत असणार जवळजवळ 13 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील आज मला वाटतं कितवा दिवस पाचवा दिवस आणि या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटी यम ग्रामस्थांच्या तरुणांच्या आग्रहा खातर योगायोगानं सेवा माझ्या वाट्याला आहे खरं म्हणजे सगळ्या गावाचं माझ्यावर असणारं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून आज सेवा माझ्या वाट्याला आहे कीर्तनाला थोडा वेळ उशीर नक्की झालेला आहे म्हणजे अर्धा तास जवळजवळ उशीर झालेला आहे पण आता तुम्ही म्हणता तर कीर्तन आता काही नाही बरोबर आहे का नाही आता काही पुढं गडबड नाही काय नाही काय नाही तुम्ही म्हणलात काकडा तर काकडा जी होईन ती होईन आता काय आता गडबड नाही काय अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन गेल्या वर्षीपासून माझा योग आणि त्याच्यानंतर मध्ये कथेला सुद्धा आणि त्याच्यानंतर आजित सेवेला सुद्धा आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबरायांचा चार चरणाचा सरळपंथी संतपर प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत कसं जीवाचे हित करू शकतात याचं चिंतन करतात कसं आहे धंदा कोणता बी करा काय धंदा कुठला बी धंदा करा छोटा धंदा करा मोठा धंदा करा लहान मोठा छोटा काय जसा असेल तसला धंदा करा पण धंद्यात पोटाला पोटभर खायचं असलं तर धंद्यातला सगळ्यात महत्त्वाचा आटम आहे त्याचं नाव इमानदारी बरोबर आहे का त्याचं नाव काय इमानदारी इमानदारीच्या विश्वासाचा धंदा असेल तर टिकतो दुसरा धंदा टिकतो का बोला की दुकानदार काय धंद्यात महत्त्वाची काय आहे इमानदारी महत्त्वाची काय महत्त्वाची बोला मास्टर काय इमानदारी महत्त्वाची इमानदारी नसलं तर धंदा होतोय का हा नाही होत धंद्यात सगळ्यात महत्त्वाचा आटम आहे त्याचं नाव इमानदारी बैमानीवाल्याचा धंदा लय दिवस टिकत नाही आणि 10ची वस्तू 12ला साहजिक आहे पण 10ची वस्तू 25ला विकणाराचं दुकान महिनाभर चलते 2-3 महिन्यात खोटा उपटून जातो ही ध्यानात ठेवायचं लक्षात यायला लागले काय कारण धंद्यात महत्त्वाचा आटमच इमानदारी काय सुनील महाराज काय महत्त्वाचं आहे इमानदारी इमानदारी ही महत्त्वाचा आटम आहे ना का बासाहेब काय 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 वाटायला लागलं महत्त्वाचं काय शादेव महाराज इमानदारी महत्त्वाची दुसरं काही महत्त्वाचं आहे का नाही आणि इमानदारी बरोबर छोटा मोठा कुठला व्याख्याचा का करीनास धंद्याचं काही नाही कुठला का धंदा करीनास पण इमानदारी महत्त्वाची आणि इमानदारी बरोबर दुसरी गोष्ट आहे तिचं नाव आहे भांडवल तिचं नाव काय बाबा भांडवल कारण भांडवल नसल्यावर धंदा करता येतो का ओ बोला की कारण छोट्या मोठ्या दुकानदाराली माल कुठून आणावा लागतोय
शहरातून होलसेलमधूनच आणावं लागतोय का नाही? होलसेलमधून माल आणावा लागतोय. आणि होलसेलमध्ये किंमत कुणाला आहे? पैशावाल्याला किंमत आहे ना. पैसा नसल्यावर विचारतात काय? होलसेलवाले विचारित नाही. होलसेल आणि ते सोडून द्या, बायको विचारित नाही पैसा नसल्यावर. हा घ्या काय बायको विचारती का? नाथ महाराज म्हणतात त्या धनाची झाली या तुटी वा स्त्री वसवसोनी लागे पाटी आता नावडती तुमच्या गोष्टी आणि रागे उठी फडफडून. पैसा संपल्यावर बायको नीट बोला ना. जगाचं काय घेऊन बसलात तुम्ही? काय माणसं म्हणते तुला बायको भीती का बघ, पुन्हा जगाचं बघ म्हणतात का नाही? तसं पैसा नसल्यावर बायको भेट नाही, बाकीच्याची गोष्ट सोडून दे. आणि पैसा नसल्यावर बायको भेट नाही, पण पैसा असल्यावर हा त्या बात आहे. ज्ञान उभारायची होवे धनवंत पुरुषाशी. आज 12 वाजता सुटत नाही काय कीर्तन. स्त्री लवटव करी कैसे कैसी कुटका देखो नि सुने जैसी पुच्छ हलवी. सुने म्हणजे कुत्रन, पुच्छ म्हणजे शिपूट. तुकडा टाकले कुत्र जसे शिपूट हलवित तद्वत. म्हणजे मला तसंच म्हणायचंय, पण असू द्या, लक्ष द्या माझ्याकडे. सेम तसंच आहे ना. गुटका देखून सुने जैशी पुच्छालवी नानुबराय म्हणतात ना. त्याचा अर्थच एक काय की धनवंताला सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता सर्व मान्यता आहे जगी. जगात किंमत कशाला? पैशाला. कशाला किंमत आहे? हे बघा कसं आहे, इकडे लक्ष द्या लेकर आहेत. मनायपुरतं ठीक आहे महाराजी. कोणतं? पैसा काय संग न्यायचं आहे का? कोणी काय बांधून नेलाय का? हे बोलाय पुरतं बरं वाटतंय. पैसा नसल्यावर कळतंय कसं होतंय ती. खरं सांगायला लागलोय. खिस्से गरम आहेत तर काय माणसं म्हणजे अरे का संग न्यायचंय का? पण खिस्से जेव्हा रिकामे होते तेव्हा कळते पैशाची काय ताकद आहे ती. खरे का खोटे बोला. चला पैसे हे तुमच्याकडे आहे का नाही माहीत नाही. आमच्याकडे डोंगरात म्हण आहे, खाली तिकडे मराठवाड्यात बीड जिल्ह्यात काय पैशाशिवाय पान हलत नाही. आहे का तुमच्याकडे? हे का पैशाशिवाय पान हलत नाही? हलत आहे का पान? अजिबात नाही महाराज. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई बाबूजी ये जग में सब पैसे के भाई है.
भाई रे सब पैसे के भाई, अरे दिल का साथी नहीं रे कोई, जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करें, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोल. आपल्या जवळचा पैसा निघून गेले कोणी नीट बोलत का बोला. अहो जवळवरी चळण गा तोरी म्हणती माझा, मानी ती लहान थोर, देह सुखाची काजा. काही नाही महाराज, मग ध्यानात ठेवा ही बाकी काही का अशा नाही. इमानदारी जवळ ठेवून पैसा भरपूर कमवायचा, कारण पैशाशिवाय जगात तुम्हाला कुत्र विचारित नाही. हा चला लिहून ठेवा माझं वाक्य. काहीच नाही महाराज पैसा. अरे कभी दाजी तो कह रहे बाबूजी पैसों के 3 नाम होते हैं. कितने नाम होते पैसों के? पैसों के 3 नाम होते बाबूजी. अपने बराबर का है तो परसू, अपने नीचे है तो परशा, अपने ऊपर है तो परशुराम. पैसा तेरे 3 नाम, परसू परशा परशुराम. कशाची नाव आहे ती? त्याच्यामुळं पैसा ही गोष्टच महत्वाची. भांडवलाला जेवढी किंमत आहे तेवढी जगात कशालाच किंमत नाही. पैसा असले बायको होय सदा सुंदर भूषणे, कांताले बहुमाने, कांताले बहुमाने, कांताले बहुमाने. सदा सुंदर भूषणे, कांताले बहुमाने, कांताले सदा शृंगार भूषणे. शृंगार सोनं नाणं असलं जर सारखं सारखं अधूनमधून प्रत्येक सणाला एक एक दागिना करीत राहिले होय. कांता लवे बहुमाने. कांता म्हणजे मी हुनी, कांता म्हणजे कोण? हा तरी हो म्हणाले बरं का, हे काही घेत दे. मी हुनी होय कांता म्हणजे. अरे कांता म्हणजे बायको म्हण. काय दुकानदार हा काय बायको बायको. हा नीट हिशोबात विढल सुद्धा पैसा असल्यावर व्यवस्थितच राहते का नाही राहत बोला. म्हणजे कशाला किंमत आहे? पैशाला किंमत आहे किंवा असं कसं बोलतात. हा म्हणजे भांडवल महत्वाचं आहे. धंद्यात किरकोळ विक्रेते, समजा किरकोळ विक्रेतेला माल होलसेलमधून आणावं लागतो. कुठून आणावं लागतो? होलसेलमधून. मग तुम्हाला आता आपलं आहे का मोडलं आहे की आता हे काही आपल्या ह्याला काय रे कोंदवडीला दुकान आहे, दुकानदार हो किरकोळ दुकान. आता इथं गावात इथं एक समोर दिसू लागलं दुकान, किरकोळ दुकान आहे ती. कसली दुकान आहे ती? किरकोळ. मग ह्या किरकोळवालेली सुनील महाराज कुठं जावं लागते? होलसेल. कर्जत, अजून साहेब नगर. नगर हायस्ट झालं बरोबर आहे की नाही? कर्जत राशीन ही तुम्हाला करमाळा आहे कासन जवळ. ही कसली दुकान आहे? होलसेल. मग आता मला भाऊ उत्तर द्या. होलसेलमधून 1000 रुपयाचा बी माल घ्यायचा असू द्या, पण नगदी रोख असला तर कोटी रुपयाचा दुकानदार बी उठून तुमच्या पाया पडणार. या 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 मालक मालक या बसा बसा बसा. त्याला माहिती गिरायक रोखवाले. खरं का खोटं? कसं खरं का खोटं? त्याला माहिती गिरायक कसले नगदी रोखवाले. आणि 10,000चं घ्यायचं असावं, पण उदारीचं घ्यायचं असावं. कसलं? उदारीचं. उदारीचं जर घ्यायचं असलं तर तुम्ही दिसल्याबरोबर तर ती दुकानदार मुनी मला सांगते काय, त्या बघ ती दुर्गावचं कंगाल आलं बघ. कंगालाला माल द्यायचा नाही. सांगितले का नाही बोला. कंगालाला माल द्यायचा नाही, कारण पैसा महत्वाचा आहे. असं असते. बरं त्याची तरी काय चुक दुकानदाराची? धंद्याची पद्धत कशी? धंदा आहे ती 10 रुपयाला कर्जतून वस्तू आणायची आणि 12ला विकायची. कितीला आणायची? 10ला आणायची. कितीला विकायची? 12ला विकायची. ऐकायला लागलात का? लक्ष देऊन महाग ऐकाय सर ऐकायलात का तुमचे मित्र सगळे? ध्यान देऊन. हां मग काय नाही, ग्रुप वेगळा चेंज मेळानं बसलात म्हणून म्हणलं सगळे, बाकी काही नाही. 10ला वस्तू आणायची. कितीला विकायची? दुकानदार काय कितीला बोला? 12ला विकायची. ही धंद्याची पद्धत आहे. त्यात काही वावगं नाही, अजिबात नाही. 10ला आणा नेना 2 रुपये
पाहिजेतच ना. तुकोबाराचे शब्द आहे. तू का म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिष्यवावे करा काय फार होय तो व्यापार. बघा लक्ष द्या. लाभ होय तो व्यापार. काय ज्याच्यातून काय होईल? लाभ होईल तो व्यापार. बाकी काही शिकवायची गरज नाही. 10ला आणायचं आणि 12ला विकायचं. पद्धतच आहे धंद्याची, काही वावू नाही. हा, शहाण्यानं 10चे 12च करायचे. किती करायचे? किती बी जवळचं गिरायक येऊ द्या, शहाणी दुकानदार त्याच्यात तोटा होऊ देत नाही. किती बी जवळचं असलं तरी प्रयत्न 10चे 12च करायचे. पण नाही एका वेळेला 12 झाले बाबा तर कमीत कमी 11 तरी किंवा 11 तरी कमीत कमी 11. बरोबर. किती बी जवळचं आलं तर कमीत कमी 11 तरी किंवा. बरोबर आहे का नाही? लय जवळचे 11 नाहीच 11 झाले. बोला 10 तरी. हा 10 तरी. हा, ह्या काही ओरिजिनल दुकानदार आहे. तुम्हाला म्हणलं ना परवडत नाही ती. पण आता ना इलाज को क्या इलाज. हा, मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणून करायचं ठरलं तर 10चे किती काय चिकट दुकानदार आहे. बरं 10.5 आणि नाही झाले 10.5. हा, शहाण्यानं कमीत कमी मुदलाला मुदल तरी ठेवायचं. मुदला माझा पडतो ऐका खोटा उदीम, ऐका खोटा उदीम, ऐका खोटा उदीम. मुदला ऐका खोटा उदीम, ऐका शहाण्यानं 10ला 10 ठेवायचे. कमीत कमी मुदलाला मुदल जरी ठेवायचे. आणि मुदलात बी जर तोटा पडत असेल तर मुदलामध्ये पडे तोटा आणि आईसा खोटा उदीम. काहीच कामाचा नाही धंदा त्यो. दुपारा खोटा उठून त्या धंद्याचा दुपारा काय समजायला लागला. 10चे 10 तरी 10चे 9 करतो तो दुकानदार नाही. हायस्ट लेवल आहे. मुदलाला मुदल ठेवायचं. काय मुदलाला मुदल ठेवायचं. मुदलात तोटा पडत असल्यावर धंदा कामाचा आहे का? हो बोला की. आम्ही हमेशा सांगतो. एक नालायक होतं. कसलं होतं? नालायक होतं. एक नालायक. नुसतं नालायक नव्हतं, खंदानी नालायक होतं. मला द्यायची चिठी. चिठी मला द्यायची. हां बरं बरं बरं. मग काही नाही. मग हां नाही, मला वाटलं की एक नालायक होतं. कसलं होतं? नुसतं नालायक नव्हतं, खानदानी नालायक होतं. नुसत्या नालायकात आणि खानदानी नालायकात बदल लई. हां, माणसं म्हणते हे का माणूस आहे का रे? लक्षात यायला लागले का नाही? खानदानी माणसं म्हणतात ना साठे महाराजांनी बारी केली. आरती खानदानी महाराज आहे म्हणतात का नाही? आरती राहिलं ना, आरती का महाराज ही खानदानी आहे. विढल काय इकडं बघा. खानदानी नालायक होतं. आता माझ्याकडे लक्ष द्या, फार लक्ष नाही का. ती त्याचा धंदा एकच, ह्याच्याकडून 10-5 रुपये उचकायचे चलत राहायचं. गावातले तर सगळे माणसं संपले, कर्जतला गेलं. एक मोठे शेठजी व्याजानं पैसे देतात म्हणून कळालं. बघा इकडे लक्ष द्या. व्याजानं पैसे देतात म्हणून कळालं. मोठे सावकार त्यांच्याकडे गेलं, तीच हात जोडले. शेठजी नमस्कार म्हणले. नमस्कार. पोरीचं लग्न आहे. बरं 5 लाखाची गरज आहे. ते म्हणले ठीक आहे. खानदानी बोलाय भारी असते. 5 लाखाची गरज. शेठजी म्हणले दिले. बँक नाही, चेक नाही, फोन पे नाही, काय नाही, काय नाही. देतो म्हणले. पण आमचं तुम्हाला काही माहिती का? काय म्हणले? आमचं तुम्हाला काही माहिती का? कशाचं? आमचं तुम्हाला काही माहिती का? सर माहिती का आमचं तुम्हाला काय?
नाही मग कशी तारीख घेतली माहिती ना हा तीच म्हणायला लागलो अहो, असं सावकार म्हणला सुनील महाराज मी कशाला म्हणून सांगा सावकार म्हणला पोपळ बाबा आमचं तुम्हाला काही माहिती का ते म्हणले बोला व्याजाचंच की सावकार असल्यामुळं सावकारानं स्पष्ट सांगितलं 10 कितीनं हो बोला की पद्धत आहे का 10 इकडे कशी पद्धत आहे 2 अंदाजे कसं 3 2 2 3 अजून नाही हा 5 काय ही 2 3 जेवढे म्हणले ही खंदानी देणारे किंवा घेणारे पाहिजेत लक्ष द्यायला लागले का नाही महाराज 5 वाले तुम्ही हे टेम्पलवारी धंदा आहे ह्याची सिस्टीम कशी माहिती का ह्याची सिस्टीम सांगतो तुम्हाला म्हणजे मी काही करीत नाही पण ज्ञानोबारांनी ते लिहिले म्हणून सांगायला लागलं ह्याची सिस्टीम अशी तुम्ही 5 लाख घ्यायचेत का 2 लक्षात आलं का 2 लाख 3 50,000 5 अलग नाही बसला अजून मी म्हणून उगदा पता आले तो उग कमी जास्त चलू द्यायचं आपलं लक्षात यायला लागलं की नाही हा असू द्या आपलं नाही तर आशाला देतात माझ्यासारख्याला पुन्हा गोंधळ होऊन जाईल बरोबर आहे का नाही सांग इकडं लक्ष द्या आणि मग कितीनं म्हणला सावकार नीट ऐका कितीनं म्हणला 10 इकडं बघा माझ्याकडं उठून उभा राहिलं एक पाय पुढं केला आणि एक पाय मागं केला आणि मला सावकार एकदा बोलतोय पुन्हा पुन्हा बोलणार नाही पुरीचं लग्न आहे म्हणणार कायचं लग्न काय खानदान नालायक होतं एकदा बोलणार पुन्हा बोलणार नाही तुमचं 10 आहे का पण ध्यानात ठेवा 10 मला नको आणि 8 बी जमणार नाही 8 तुमचे घ्यायचे नाहीत मला आणि 10ची भाषा जमत नाही कितीनं बोला की 9 सावकार म्हणला दिले हां चल नाव नाही गाव नाही लिखापडी नाही आधार कार्ड नाही काय नाही 5 लाख दिले की जी गेलं महाराज नालायकच खानदानी होतं ना 30 तुकाराम महाराज तिकडून आले सावकाराचा हिशेब चालू 9 5 लाखाचे महिन्याला किती व्याज लाखाचे किती महिन्याचं 6 महिन्याचं वर्षाचं कसं व्हायला टिपण चालू तुकाराम महाराज भेटले हा सावकार राम 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 बरं आहे का बरं आहे तुमच्या आशीर्वादानं आत्ताची एक आलत देऊन 5 लाख नेले 10 घेणार नाही म्हणला 8ची भाषा जमत नाही म्हणला 10 9 म्हणजे 9 तुकाराम महाराज म्हणले 9 म्हणले हो कोण होता तिचं काय आधार कार्ड नाही हो जमिनीची काही नाही म्हणलं नकल एखाद्या कर्जाचं त्याचं प्लॉटचं वगैरे काही म्हणलं काही नाही नाव बघा बरं म्हणलं आणि बघितलं तर नाव दिसलं तुकाराम महाराजांनी हाणून घेतलं म्हणले येड्या हे आमच्या गावचं आहे की किती दिलेस म्हणले 5 लाख कितीनं 9 तो काय चालू म्हणले हिशोब म्हणले येड्या मुदल नये हाता व्याजे मरावे लेखिता व्याजे मरावे लेखिता व्याजे मरावे लेखिता महाराज म्हणले मुदल नाही हाता तिनं आजपर्यंत गावात कुणाचं मुदल बी दिलेलं नाही आणि व्याज मरावे लेखिता व्याज लिहून मिळालास तरी मुदल तर देत नाही पण केस करतय कळायला लागले का नाही कळायला लागले असलं खनपट भेटल्यावर काय करतो कसला बी सावकार बोला हा चला लक्ष द्यायला लागले का नाही ही धंदा कामाचा आहे का बोला की नाही धंद्यात कमीत कमी मुदल राहावा काय राहावा मुदल काय राहावा मुदलाला मुदल तरी राहावा आता तुम्हाला मुदल म्हणजे काय हे सांगतो म्हणजे धंदा करायचं कळत आहे लक्षात यायला लागलं की नाही नीट ऐका मुदल म्हणजे काय टाईट बसा हा टाईट बसा आणि इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या मुदल गमिवलेली माणसं ती बाकी इकडे लक्ष द्या बरोबर आहे की नाही हा माझ्याकडे लक्ष द्या हे बघा 3.5 हाताचाही देह आपल्याला मिळाला आहे म्हणजे आपण कोण आहे मनुष्य आपण कोण आहे आपण कोण आहेत माणसं मनुष्य कोण आहेत आपण माणसं मुदल हीच आहे आपण माणूस आहोत ही मुदल आहे लक्षात यायला लागले का नाही यायला लागले
आपण कोण आहेत मग कमीत कमी अहो सत्याची पट्टी देण्यापुरती का व्हायना माणूस की जिवंत असावा का नसावा कमीत कमी वर्गणी देण्यापुरती तरी आपण माणूस ही मुदल आहे आपण कोण आहेत माणूस आणि ह्यानं जर ठरविलं तर काय होता येत नाही हा? देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे होईल म्हणते होते तरी का चित्ते धरावे होईल म्हणते होते तरी का चित्ते धरावे हाती होती तरी का चित्ती न धरावे देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे होईल म्हणते होते तरी का चित्ते धरावे होईल म्हणते होते तरी का चित्ते नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे अलग लक्षात नाही आलं ह्या मुदलानं जर ठरविलं तर काय होता येते हा देव होता येतं देव काय हा अहो शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीरे साध्य केले साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म नाही का होता येत हे ना देव होता येत देव हा नाही तरी देवानं देहेत कशासाठी दिलेला आहे हा आव देवे दिला देह भजन गोमट तोया झाला फाटा बाजीचे ह्याच्यासाठी दिलाय ना लक्ष द्यायला का नाही म्हणजे आपण माणूस आहोत ही मुदल आहे ही काय मुदल आहे आणि ध्यानात ठेवा मुदला तोटा होऊ द्यायचा नाही आयसा खोटा होऊ दे नाही तरी जन्म येऊन काय केले मुदल गमाविले जन्मा येऊन काय केले आणि तो मुदल गमाविले लक्षात आलं का नाही काय केलं हा काय नाही महाराज या जन्माला येऊन काय केलं काहीच नाही मुदल गमवून बसले ती येडेन बाकी काय कळालं का नाही कळालं तुम्हाला हा या मुदल गमवून बसलेली माणसं काय भावताली बघायला लागले त्याच्यामुळे म्हणलं मुदल गमवून बसलेले बाकी काय आता इकडे लक्ष द्या माझ्याकडं आपला मुद्दा इथपर्यंत धंदा न्यायचा असला तर त्या धंद्यात गरज कशाची भांडवलाची गरज आहे की हा ऐकायला लागलात का नाही आता इकडे लक्ष द्या मुदल गमवून बसायचं महाराज भांडवल पाहिजे पैसा नसले काय नाही माल बी देत नाही दुकानदाराने काहीच नाही देतात काय माल हा नाही आता तुम्ही जसे दुकानदार आहेत तुम्ही गावातले काही दुकानदार किरकोळ दुकानदार तसे आम्ही बी दुकानदाराचे मी झालं गोपाळ मावा झालं शादेव महाराज झालं कीर्तनकार अजून कोण कोण आहे तिथं कीर्तनकार अण्णा महाराज सुनील महाराज बी करतात का कीर्तन हां शाजी महाराज आम्ही कसली दुकानदार आहेत किरकोळ तुम्ही बी मोठे बी असलात तरी किरकोळ सांगा ना मोठे तुम्ही नाही तर आमच्या लेवललाच आहेत तुम्ही बी हां कोणी बी असू द्या जगातले जेवढे महाराज आहेत तेवढे किरकोळ विक्रेते आहेत कसले विक्रेते आहेत किरकोळ तुम्हाला होलसेल कुठे तुम्हाला होलसेल कुठे तुम्हाला होलसेल कुठे करमाळा कर्जत राशीन ही तुमची होलसेल आहे आमचे 3च मार्केट होलसेल आहे एक आळंदी दुसरं देहू आणि तिसरं पैठण
हे 3 होलसेल दुकानदार आहेत आमचे. आम्हाला तिथून माल आणावा लागतोय. ऐकायला लागलात का नाही ऐकायला लागलं? हां, आमच्या आळंदीची पद्धत आहे. कमीत कमी आमच्या दुकानात 4 वर्ष राहावं लागते. किती वर्ष? तर महाराजाचा नातू होता की सुटला का? सुटला का? आहे अजून किती आहे आता वर्ष? तिसरं. म्हणजे कमीत कमी 4 वर्ष राहावं लागतं. गेल्याशिवाय होता इथं खराब त्याला म्हणून म्हणलं आठवण आहे. 4 वर्षात माणसाला बऱ्यापैकी पुढ्या बांधायची जजमेंट जमते. बऱ्यापैकी आपलं बाबा बस कामापुरतं धकाव पाहुणे रावळे गोळा करून आपलं भागत आहे त्याचं कसं बी. बरोबर आहे का नाही? हा, की मेलं वर्ष श्राद्ध आमचा पाहुणा आहे, फला नाही, बिस्ता नाही, गावात बी सप्ताह म्हणलं हे ते आमचा मेहण्याचं एक ठो असं ते चलत राहत आहे. ती पुन्हा कामापुरतं धकत आहे त्याचं ते. किती वर्षात? 4 वर्षात. आणि जर दुकानात मालच कमी पडू नये असं वाटत असेल तर त्याला काशी करावं लागते. आता मी काशी केलेली, तब्बल 4 वर्ष काशी केलेली. हा, तशी उशिरा येऊन बी काशीच केलीस म्हणावं, ते बी काही सांगायसारखं नाही. काशी केली काही इमानदारीनं उगं सांगायला लागलो काय काशी केली मी. काशी केल्याशिवाय कळत नाही महाराज. म्हणून ध्यानात ठेवा, आळंदी होलसेल नंबर 1चं दुकान आहे. आळंदी दुकान होलसेल दुकान. दुसरं दुकान देहूला, तिसरं दुकान पैठणला. हे महाराज मुख्य होलसेल आहेत आपले. ह्या तिघाचा माल घेतल्याशिवाय दुकान चलत नाही. कुठला बी महाराज असू द्या आणि कसला बी असू द्या, माल तिघाचा वापरावा लागतो. एखादा म्हणला मी कोण्या दुकानात राहिलो नाही, मी गावाकडे जरी महाराज झाला तरी माल तिकडलाच आणावा लागतो. ही ध्यानात ठेवा. कळायला लागलंय का नाही कळायला लागलं? माल तिथला आणावा लागतोय. तिथल्या मालाशी दुकानच चलत नाही. चला, काय म्हणणं आहे तुमचं? हां, मग तुम्हाला ज्या वेळेला भांडवल नसताना दुकानात गेलात त्यावेळेला मुनिमानं काय सांगितलं होतं? मुनिमाला काय सांगितलं होतं दुकानदारानं? मुनिमाला काय सांगितलं होतं? कंगालाला बघितल्याबरोबर काय म्हणला होता? कंगालाला माल द्यायचा म्हणला होता का नाही? मग सांगितलं म्हणला होता का नाही? ती दुर्गावचं कंगाला आलं बघ, त्या कंगालाला माल द्यायचा. कारण त्याच्याकडे काय नव्हतं, भांडवल नव्हतं त्याच्याकडं. आमच्या बी दुकानदाराने आम्हाला जाहीर केलेलं आहे. गावाकडे चालले का? हो, ध्यानात ठेवा, काय कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. पैठणच्या दुकानदारांनी सांगितलं, दुकानदार झोपलेले उठते जरा बाकी काही नाही. म्हणजे काय? कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, आणि व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. कंगालाला माल द्यायचा नाही. आता माझ्याकडे लक्ष द्या. ताईट बसा, एकदा नीट बसा. हे गळून गेले तर ताईट बसा जरा. बेडे बेडे सावधान. हां, आज्ञाधारक आहे. काही नाही, काही नाही मशीद करीत बसले जागेवरच. बरोबर आहे का नाही? ताईट बसा, मोकळ्या मनानं जरा ताईट बसा. हां, डबल एकदा बेडे बेडे सावधान. ताईट बसा म्हणलं तर तसंच वाजून. बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या माझ्याकडं. आता बघा, आता लक्ष द्या. व्यवहारात भांडवलाला किंमत आहे का नाही बोला. आणि व्यवहारातलं भांडवल काय? व्यवहारातलं भांडवल काय? काय? पैसा. व्यवहारातलं भांडवल आहे पैसा. आणि परमार्थातलं मुख्य भांडवल काय? भांडवल गाठी तरी विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो निश्चय दास. झालो निश्चय दास. आहे मागील ते वास. आहे मागील ते वास. आता उदास आपुल्या त्या. आता उदास
तरी विश्वास भांडवल गाठी 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 तरी विश्वास आलं लक्षात नाटाच्या अभंगात तुकोबराय भांडवल गाठी तरी विश्वास बोर नाही ना व्हायला नाही हा होय सर माग बोर व्हायला का नाही ना काय भांडवल गाठी तरी विश्वास झालो ते झालो निश्चय दास न पाहे मागील ती वास आणि आता उदास आपुल्या त्या थोडक्यात परमार्थातलं मुख्य भांडवल काय विश्वास हे बघा इकडे लक्ष द्या कसं असतंय धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी ह्या बोला की पटकन पहिली गोष्ट इमानदारी दुसरी गोष्ट भांडवल पण बऱ्याच जणाकडे देवानं एवढे पैसे दिले लय पैसे दिलेत पण ते येड्या जातीला ती कुठं गुतवायची ह्याची अक्कल नाही चांगले भजने कुक्कुटपालन टाकून बसणार म्हणजे असलं कुठं गुतवायचं ह्याचं नॉलेज नाही बऱ्याच जणाले लक्ष द्यायला लागले का नाही ते आमची दराडे महाराजच नादावले होते मागं पोराला कुक्कुटपालन टाकून देतो म्हणून मेल्या दक्षिणाचे पैसे कोंबड्यात नको घालू लक्षात आलं का नाही चांगले काही मिळ भांडवल आहे पण त्याची काय जमली पाहिजे हा गुंतवणूक जमली पाहिजे कारण अशा धंद्यात पैसे गुंतवायचे तिथं आपला फायदा झाला पाहिजे नफा झाला पाहिजे बरोबर आहे का नाही तस तर उपयोग आहे ना मग आपलं भांडवल काय सांगितलं मी विश्वास विश्वास मग विश्वास नावाचं भांडवल तुकोबराय म्हणतात आम्ही कोणत्या धंद्यात गुंतविलं संताची हे आम्हाला विश्वास संताची हे आम्हाला कुठं गुंतविलं संताचे पायी हा माझा विश्वास आमचा विश्वास कुठं ठेवला आम्ही बोला की संताच्या नाही तरी आता विश्वास ठेवण्यासारखं दुसरं ठिकाण राहिलेलं एकच ठिकाण आहे त्यांचं नाव संत नाहीतरी धंदाच कशावर चाललंय जग कशावर चाललंय बोला की विश्वासावर चाललंय महाराज जग आणि विश्वासच महत्वाचा समजा आता मला एक समजा दुर्गाव जुनं आहे बाबा पण एखाद्या वेळेस समजा मी नवीन आहे असं समजू आपण मला अशोकरावाने फोन केला हॅलो मी अशोक सोनवणे बोलतोय दुर्गावरून म्हणजे बोला ग्रामस्थांची सगळ्याची इच्छा माझं काय नाही पण गावकऱ्यांनी फोन लावायला सांगितलं आहे साठी महाराजाची तारीख घ्या बरं बरं ठीक आहे किती तारीख आहे फलानी 25 जानेवारी बरं आमचं तुम्हाला काही माहिती हो बोला तुम्ही जे असेल ते आम्ही देऊन टाकू तुमचं बरं बरं ठीक आहे मग नाव लिहून घ्यायचं पहिलं गावाचं नाव तालुका वेळ नंतर आकडा म्हणजे फोन नंबरचा आकडा आलेला फोन नंबर बरोबर आहे की नाही ते आकडा तर लिहावा लागेल ना फोन नंबर अडचण आली तर पुन्हा फोन बिन कराय रस्त्यावरून बरोबर आहे की नाही आकडा आणि एवढंच बस सकाळी फोन आला शिवराज महाराज आज हो काय अडचण नाही
जायबाचा फोन अशा हो काय येतो तो काही काळजी करू नका लोकेशन पाठवा लोकेशन पाठविलं कर्जतमध्ये आलो कर्जतमधून इकडं आलो आलात का हो आता 7:45 वाजले आलोच मी आता 15 मिनिटात पोहोचतो गावात शाळेच्या पुढं जायबा सराच्या शाळेच्या पुढं आलो हिथं मध्ये येऊन फोन लावला तर अशोक सोनवणेचा फोन बंद मला तर हुंबल झाली की मी पुढे येऊन म्हणलं सप्ताह नाही म्हणलं उन्हाळ्यात म्हणले अशोक सोनवणे असला माणूसच गावात नाही म्हणले आमच्या काय सांगायला लागला तुम्ही काय शिमगा करायचं का शिलांगण करायचं काय करायचं काय सांगा दोन्ही संगच करायची वेळ आली का नाही आली आता कसला बी मोठा महाराज असला करतो काय ओ बोला की कशावर चाललंय बोला की जेवढे नवीन महाराज आहेत तिथं कशावर येतात विश्वास लक्षात आलं आता दुसरं आहे एकाच वेळेला गावात बी आलो कीर्तन झालं अशोकराव सगळे नियोजन गोपाळ महाराज हे भेटी गाठी सगळ्याचे आमची सगळी भजनी मंडळ प्रेमातले कीर्तन झालं सगळं झालं नारळण पाकिट दिले की मला हातात घेतलं की लक्षात आलं 1100 म्हणून अरे माझा हात बसलेला आहे माझ्या हातात द्या तुम्ही आता किती बी द्या मी सांगतो किती ती बरोबर आहे की नाही किती बी झाकून द्या मी असं केल्याबरोबर तर सांगतो किती ती काय म्हणलं ही म्हणलं सर ती आपलं असं ठरलेलं आहे असं हो ठरलेलं आहे महाराज हाय यंदा वर्गणीचाच मेळ नाही नाही पण ती आपलं बोलणं झालं नाही कुठं म्हणायला लागलो मी जमतं की पण ती यजमान म्हणला हो अगोदर होऊन पुन्हा नाही म्हणला ती सगळा अवमिळत झाला आहे लोक बी पट्टी द्यायना तर वर्गणी द्यायला टाळाटाळच करायला लागली जरा कसे वातावरण बिघडून गेले नाही मी मला जमणार नाही मी पैसे घेऊन जाणार आहे नाही बघा महाराज आमच्याच्यात देणंच होत नाही काय करतो किती बी निबर महाराज असला तरी करतो काय सांगा आमच्याच्यानं देणंच होत नाही हां मी पैसे घेतल्याशिवाय जात नाही बरं तिथं माईकवाल्या पैसे झोपा आम्हाला गडबड आहे रानात जायचे आम्हाला हा तिथं रग आहे ह्यांना रग दे महाराजाला साठी रग सकाळी मग जेव्हा जायचं तेव्हा निवांत जा आंघोळीचं असलं महाग हाऊद आहे तिथं आंघोळी करा आणि जेव्हा थांबायचंच असलं तर पंक्ती बी हायता जेवण हे करी जा आपलं आता आमच्या मागे या नाही पण मी तुमच्या गावाला पुन्हा येणार नाही आम्हाला तुला पुन्हा बोलवायचंच नाही काय करणार आहे सांग नाही पण या परिसरात कुठं बी आलो मी दुर्गावची इज्जत घालणार येडे आम्हाला पहिल्याची इज्जती नाही कशाला सांगायला लागलास तू आम्हाला असलं निबर भेटल्यावर खनपट भेटल्यावर काय करतो लाख रुपये बी घेणारा महाराज असला तरी करतो काय बोला फोनवरच नुसतं मी एवढे घेईन हा घे काय घे असलं निबर भेटल्यावर करतो काय सांगा मला वर्षाला एकदा असलं निबर भेटतं एखादं तरी खरं सांगायला जा फोन पे पाठवतो पुन्हा आले नाही मग 10 लाख असते फोन पेवर महाग अजून आले नाही गाडी गेली की पुन्हा म्हणजे त्याचा फोन आयुष्यात लागतच नाही आयुष्यात नाही पुन्हा असे कितीतरी बुडालेत महागून पैसे येतच नाहीत महाराज कव्हाच जी दिली ती काय तीच पुन्हा मागून अपेक्षा बी धरायची नाही काही नाही कारण गरज संपली की गरज सरून वैद्य मरू असला धंदा आहे लोकांचा आपला मुद्दा कशावर चाललंय हे एवढं विश्वास आज बी कीर्तन काय 1000-500 इकडं तिकडं गाव त्याच्यात अजिबात नसते आपलं गाव तो वेगळं आहे पण कुठं जे एखाद्या वेळेला महाराज कोणी नाराज होते ना 1000-2000 साठी ती मधले चमचे खालीवर करतात गावाचं काहीच नसते गावाचं काही नसते गाव म्हणते आम्ही वर्गण दिली तुमच्या हिशोबाने बघा काय करायचे ती मी मधले 1000 कमी काय नसते नाही करत त्याचे ठरलेले माणसात बोलत नसते बस काय नाही काय घे 1000 काढून उद्या 90 होते घे काय नाही असल्या दलिंदर आवला काय सांगावं तुम्हाला नाही तर सामान्य जनतेचं काहीच नसते काय म्हणणं ह्याच्यावर तुमचं खरं सांगा बरं मला हो बोला की काही म्हणणं आहे का काही नाही खरंच आहे ना महाराज काही बोलत नाहीत बिचारे त्याच्यामुळं शेवढं बी चाललंय अख्खं विश्वासावर चाललेलं कशावर चाललेलं आहे विश्वास त्याच्यामुळं आम्ही एवढा अनमोल किमतीचा ठेवा विश्वास आहे कुणावर बी ठेवू वाटत नाही एकदा ठेवला की पुन्हा उठत नाही आणि एकदा उठला की पुन्हा पहिल्यासारखा बसत नसेल कळायला लागले का नाही मग एवढा अनमोल किमतीचा विश्वास आम्ही ठेवताना संताच्या पायावर ठेवला कुणाच्या पायावर ठेवला संताचे अहो आमचे संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज नगद नारायण महाराज नारायणगडचे अशी फार मोठी साधू होऊन गेली की हा आता भाऊची कालच पुण्यतिथी झाली की 22 तारखेला आलंय ना त्या ह्याच्यावर मोठा दिवे माहिती तुम्हाला मोठा दिवे
मोठा देवीला एकदा त्या शादेव महाराज मोठा देवीवर एकदा तिथं एकच देवी अशी की तिथं हिंसा होत नाही, बकरी कापली जात नाहीत, काही होत नाही, बाकी सगळे देवाला कापले जाते, तिथं कापली जात नाही, तिथं सप्ताह होतो मोठ्याला. कुणाची कृपा माहिती तुम्हाला? ही वामन भाऊची कृपा आहे. ती वामन भाऊला बातमी कळ तिथं बकरी कापायची का ठिकाणी गडावर, मोठ्याच्या गडावर ऐकायला लागत, लक्ष देऊन बकरी कापायची ऐकायला का ध्यान देऊन असे असे हो हो तरी म्हणजे जितेत म्हणून आपलं जागेत म्हणून कळत आहे त्या मोठ्यावर बकरी कापायची. इकडे लक्ष म्हणजे आमचं चाललं, तुम्ही आपलं निवांत काही घेणं नाही देणं नाही काय नाही, तुम्ही म्हणा काय बोला माय ओळख ना पळकन लोकमान्य टिळक असं बी होतंय ना बऱ्याचदा, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. हे मोठ्यावर तीचे बकरी कापायची महाराज. बाहूला एक जणांना असं पेटी मास्तर सारखा जुना माणूस बाहूकडे गेला. बाहू भाऊ म्हणले हां बोल. हां बाहू म्हणले बोल ना. ते मोठ्यावर बकरी कापते तर काय? हां कवा? उद्या या. असं आहे का? हां 200-400 बकरी कापते तर पशु हत्या. भाऊ म्हणले टांग्या फिरव. रात्री 12ला भाऊ तिथं. तुम्हाला सुंब कळतं का? सुंब बाज इनायचं सुंब काय म्हणते तो? कात्या सुंब. कात्या सुंब. भाऊनी दोन्ही बाजा इनायचं सुंब घेतलं. कात्या असे 2-4 टिकरं घेतली लाकडं असे तिथलीच आणि लाकडं घेतली आणि भाऊ तिथं गडावून कपटं घेतले 2-4 असे पत्रिकासारखे असे लाकडं पहिल्यांदा असे रवले चौकून कंपाऊंड सारखं आणि त्याला सुंबानं कंपाऊंड केलं त्या कात्यानं आणि 2-4 ठिकाणी असे बोर्ड लावले. जो कोणी इथे बळी देईल त्याचा घरचा बळी जाईल, कळावे आपला वामन भाऊ. कळायला लागले का नाही? एवढं लावलं गेले निघून. माणसं यायचे सकाळी बकरन तेन. जो कोणी ते बळी देईल त्याच्या घरचा बळी जाईल, पण खाली असे कळावे वामन वामन भाऊ वामन भाऊ. वामन भाऊ म्हणलं की माणसं थांबतच नव्हते जागेवर मारा. आज मी त्या भागात पहिलं नोकरीला माणूस लागलेला असलं की पहिली पगार गैनात गडावर नेऊन द्यावं लागते. हा असली पद्धत आहे. तुम्ही लाखाची बी असू द्या पहिली आणि 1000 बी असू द्या पहिले ती पेटीत नेऊन टाकायचे तरच पुढचं सुखासुखी. लक्ष द्यायला लागलंय का नाही? तर ती परंपराच आहे तिकडली तशी. आता बघा एक जणाचं घर तिथं जी करतात ना ती कापायचं कापाकापी घर जवळ होतं आणि खाण्याचं लाचर होतं असं खुरं बिरं घेऊन यायचं घरी आपलं मुंडके बिंडके. घर जवळ असल्यामुळं पाय आपलं धंदा त्याचा ते आपलं त्या दिवशीचं बागायचं त्याचं खाण्याचं लालची होतं जरा. ते गेला काज काय झालं बकरी कपडे कोणी कापिनात काय होणार. जो कोणी घरचा बळी जाईन त्याचा घर बळी देईन त्याचा घरचा बळी जाईल, कळावे आपला वामन भाऊ. हे खरं नाही लालच होतं ना खाण्याचं. हे त्याला काही वाटत नसते खाण्याचे. त्याला किती सांगा एकादशी काय नसतं एकादशीने सारखंच असते काय नसतं. नाही रात जमत नाही मग काय सोमवारी जमत नाही मंगळवारी जमते वार काय वेगळे असतात का? लालची असतात ना खाण्याचे, बरोबर आहे का नाही? हा नाही रे श्रावण दनादन लबाड्या करायला असेल मटण बंद करायला काही नसते असलं. लालची असतात खाण्याची अशी काही. ती म्हणलं असलं कुठं खरं असतंय काही. त्याला मला तोडलं तिनं बकरान मन केव टाकल्याबरोबर तर तिकडं घरातून बायको बोंबलतच बाहेर निघाली. पोरग मिलं. असली वामन भाऊ होते. ऐकायला लागलात का नाही ऐकायला लागला? मग असल्या संताच्या पायावर विश्वास ठेवायला काही अडचण? सांगतो नीट बघा इकडे तुम्हाला दाखवतो म्हणजे सांगतो तुम्हाला. दाखवतो म्हणजे असं काही दाखवत नाही. इकडे बघा दाखवतो म्हणजे मारामाऱ्या बी होत्यात ना आपल्याकडे. इकडे बघा माझ्याकडे वामन भाऊ गाडीत टांग्यात बसलेले आणि वामन भाऊ संग भीमसिंह महाराज होते. भीमसिंह बुवा गडाचे दुसरे महंत भीमसिंह महाराज भगवानगडाचे दुसरे महंत म्हणजे भगवान बाबाचे नंतर बसलेले गादीव कोण? भीमसिंह महाराज. भीमसिंह महाराज बघितलेले. हां गाणं बी तयार, वाजविणं बी तयार आणि कीर्तन बी तयार. कीर्तन तुमच्यापैकी ऐकलेले हे नाही ऐकले तो का तिकडे त्या बाका बरोबर आहे का नाही? चौकोनी चिरा होता भीमसिंह महाराज म्हणजे महाराज. तसला माणूस पुन्हा होणार नाही महाराज. असला चिरा भीमसिंह बुवा म्हणजे टांगे हाणायला भीमसिंह बुवा टांग्यात वामन भाऊ बसलेले आणि टांग्यात चालला आणि एक माणूस इनाकरण शेजारी रस्त्याच्याकडे रानामध्ये बैलाला मारित होता. बैल बसलं होतं उठतच नव्हतं मारायचा. बैलच उठत नाही मारायचा. बाहूचा टांगे आला की गेलं घाबरून. बाहूनी बैलाला मारताना बघितलं आता काहीतरी बोलत आहेत म्हणून ह्यानं मान फिरली अशी म्हणजे टांग्या जाऊस तर तिकडं बघायचंच नाही म्हणलं आपलं. हां असं तीच बाहूनी भीमसिंह सांगितले
टांग्या घे तिकडं. टांग्या जवळ आला आणि त्याने हाक मारले. ए म्हणलं खेळ बाहू आलात का काय? म्हणलं हो. का मारायला लागलास त्या बायलाला? उठाना गेले ते. बाहू जवळ गेले ना कानात काहीतरी सांगितलं त्याच्या. जी उठलं. बाहू म्हणले आता बसत नाही. चल आता कवच बसत नाही म्हणले. ती बैलच बसला नाही मोरूस तर बसलाच नाही. कळायला लागलं का? पुन्हा बसलाच नाही. बाहूने कानात सांगितलं की उठला की लागलं ना कामाला बैल. ती भीमसिंह महाराज भाऊ म्हणजे कडक ना, लई कडक ना वामन भाऊ. भीमसिंह महाराज गुणवान होते ना, त्याच्यामुळं आवड होती. नुसतं एवढंच म्हणायचं भीमसिंह भाऊ. तीच भाऊनी म्हणायचं सप्ताह सुरू झाला का आपला तिकडला? कान्हेराळ टाकायचं. हो सप्त्यात झालं. पुन्हा 5-10 मिनटं गेले. भाऊ उद्या कुठं कीर्तन आहे आपलं? इकडे. पुन्हा 2-4 मिनटं गेले. भाऊ नारळी कवा आहे आपला? भाऊ अर्ध्या तास. भाऊ आपलं मागे टाकायचे. भाऊ म्हणले काय लावलंस रे भाऊ काय रे? नाही भीमसिंह बाबी तयार होते ना. नाही म्हणले ती बैलाच्या कानात काय सांगितलं सांगा की तेवढं लक्षात यायला लागलंय का नाही? बघ पुन्हा कामाला येते म्हणले. ही माणसं चिकाटीची पाहिजेत महाराज, बाकी काही नाही. हा ती काय म्हणलात ते तेवढं सांगा की. म्हणले उगा नाही सांगा तेवढं उगा पुन्हा काही कामाला येते का बाबा? लाडी गुडी लावून काढून घ्यावं लागते असं. तुझं तांगे हान. अहो ती कानात काय सांगा की तेवढं काय आहे ती? भाऊ म्हणले तुला सांगतो कानात जाऊन एवढंच म्हणलो होतो. आता तरी नीट वाग्र. म्हणले मला कळालं नाही. म्हणले येड्या हे बैलचा जन्म मिळण्याच्या आधी हे आपल्या गैनीनाथ गडावर होता आणि त्याच्याकडं धान्याची कुठी सांभाळायची जबाबदारी त्याच्याकडे होती. आणि त्यानं त्यातलं गडाला आलेलं निम्म धान्य पाहुण्या रावळ्याला पाठविलं आणि त्याच्यामुळे त्याला बैल व्हावं लागलं. म्हणून कानात सांगितलं आता तरी नीट वाग. लक्षात यायला लागलंय का नाही माझं? कळायला लागलंय का नाही कळायला लागलं? मग असले जर संत असतील तर विश्वास ठेवायची अडचण. त्याच्यामुळं संताची पायी आणि हा माझा विश्वास. बरं दुकान बी विश्वास ठेवायसारखंच आहे की. हा आतला दुकानात येते आली अशी दान संत उदार भरले अनंत भांडार. घातला दुकान देती आली अशी दान संत उदार आणि भरले अनंत भांडार. लक्षात आलं का नाही? दुकानच तेवढं ओरिजिनल आहे. तसलं दुकान पुन्हा होणार नाही. हलत सज्जनी मांडिले दुकान जया पाहिजे ते आहे रे. असलं दुकान आहे. तुम्हाला जे पाहिजे ते दुकानात मिळते. कळायला लागले का नाही? नाही आता नाहीच. घातले दुकान पडी तैसा आहे वान. ज्याला जसला वान पाहिजे तसला दान. आमच्या दुकानात वान मिळतो म्हणजे मिळतो. काय बी मिळते आमच्या दुकानात. काय मेलेले माणसं जिवंत करायचे औषध आहे आमच्या आळंदीच्या दुकानात. मेले माणूस वेळ काळा ते ग्रासी लगा. कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी माये. कसले माणूस कसले माणसं जिवंत? मेलेले जिवंत. हा केले का नाही गेले बोला चला.
आव सरळ सरळ आहे ना. शेके 1212 तरे तव टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेलेला सच्चिदानंद बाबा उठवला आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. कळायला लागले का नाही. बाई सती चालली होती. बाई सती चालली. नवरा मेला की बाईनं त्याच्यात उडी टाकायची अशी पद्धत होती पहिली. आता निघाय पाहिजे हो. लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगा. पहिली पद्धत होती ती. नवरा मेला की बाईनं त्याच्यात उडी हाणायची आणि हिरव्या बांगड्या ती सती जाणं म्हणायचं. माऊली चालले होते आणि अंत्ययात्रा सच्चिदानंद बाबाची. गेल्या गेल्या बाई पाया पडली. ऐकायला लागलात का. बाया पाया पडली. पाया पडल्याच्या नंतर सरळ माऊली बोलून गेले. अखंड सौभाग्यवती. बाई म्हणली मालक दे. माऊली मालक मेले तर मी सती चालले तुम्ही आशीर्वाद असला दिलाय. माऊली म्हणले शब्द गेला गेला पुन्हा माघारी नाही. जवळ गेले. हा माझी आज सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प. लक्षात यायला लागले का नाही. वाणीची ताकद. शब्द गेलेला पुन्हा माघारी नाही. आणि जवळ बसली म्हणजे ए असं झोपून कसं जमतंय लय काम आहे. उठ. पाठीवर ठाक टाकली कीच उठून बसला सच्चिदानंद बाबा. ऐकायला लागलात का. उठल्याबरोबर त्याला विचारलं आता काय करायचंय. तुम्ही आम्ही असतो तर आता ना पप्याच्या माईच्या पासून हलायचंच नाही. आता काय नाही. आता एकदा स्वर्गातून जाऊन आला. पप्याची माय सोडून कुठे जायचंच नाही. आता तिच्या संगच राहायचं. पण सच्चिदानंद बाबांनी सांगितलं नाही. आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता राहिलेलं माऊली तुमच्यासोबत. आणि माऊलीने त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. असलं औषध कुठल्या दुकानातलं. बोला की कुठल्या. आळंदीच्या दुकानात. मुख्य तीनच आहेत बरं का. हे भगवानगड बी असलं ना तिथं बी लेकरं शिकत आहेत. पण ती आळंदीचीच शाखा हे लक्षात ठेवा. मुख्य आळंदीला तिची ही शाखा इकडं काढलेली आहे. आणि तर असं काय नाही. मुख्य तीनच आहेत. आता माझ्याकडे लक्ष द्या. मेलेले माणसं जिवंत होते. आमच्या आळंदीच्या दुकानाला बाई आली. काय तुमच्या दुकानाने कसली औषध येतं. हा परवाच्याच दिवशी मी मुंग्या मारायचं औषध आणलं होतं. मुंग्या मारायचं. सकाळी त्याला मुंग्या झाल्या. काय औषध सांगायला लागला तुम्ही. हे काय अहो हे आमचं औषध असलं या. आमच्या दुकानाला बाई आली. कोण आली. बाई. औषध असलंय. जाताना गडी होऊन गेली. श्रेचा तो केला पुरुष उभा. श्रेचा तो केला पुरुष उभा. गड्याची बाई की बाईचा गडी केला का नाही केला सांगा. जी निमिष मात्रे देह पालटिला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. हाय का असलं दुकान कुठं नाही. असली दुकान आहेत आमच्याकडं. त्याच्यामुळं तसल्या दुकानात भांडवल खर्च कराय काही अडचण आहे का. त्याच्यामुळं संताची पायी हा माझा विश्वास. विश्वास तिथं ठेवून दिला. कसं असतंय. धंद्यातली दुसरी सिस्टीम सांगतो. धंद्यात पहिली गोष्ट इमानदारी. दुसरी गोष्ट भांडवल. तिसरी गोष्ट त्या भांडवलाची गुंतवणूक. आणि आता चौथी गोष्ट नीट आहे का. नीट आहे का. स्थायिक बसा. नीट आहे का. ऐका नीट. तुमचंच आहे का. ही तुमचंच आहे का कोणाचं आहे. मालकीचं आहे का कुणाचं आहे. मालकीचं. हा स्वतःच स्वतःच आहे. नाही बा माईक सिस्टीम. हा मग काय नाही. मग ध्यानात ठेवा. आता धंदेवालेली विचारलेलं बरं बाकी काय होय बरोबर आहे का. ह्या धंद्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ह्या धंद्यात म्हणजे ह्या नाही कुठल्या बी धंद्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतः जर झोकून दिलं तरच धंदा होतो. नाही तर सांगा वांगीवर धंद्याचे 12 वाजल्याशिवाय राहत
बऱ्याच जणांनी बायकोला बरं वाटावं म्हणून मेहुणा आणून गलेवर बसविलाय. दुपारा बुड बसले असल्याचे दुपारा बुड बसलेले. चला काही जणांनी मेहुणीला बरं वाटावं म्हणून साडू आणला. ह्यांची दुकानं टिकत नाही. काय असलं का धंद्या स्वतः लक्ष घालावं लागतंय. आम्ही गेलो दुकानात कपडे घ्यायला. माझा एक मित्र त्याला नवरदेव होता लग्न जमलं. गेल्या गेल्या दुकानदाराने या 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 महाराज या महाराज म्हणले हो का शेठजी दुकान हे नवरदेव आहे म्हणलं चांगलं भारीतलं कपडा दाखवा. तीच महाराज त्यानं मेहुण्याला हाक मारली. गणू इकडे. गणू आला असलं गे काय दाजी हे महाराज आहेत नवरदेव आहे त्यांचा चांगलं कापड दाखव. हो हो. गणून आम्हाला पलीकडे नेलं आणि मग ती गणून मेहुणा आपल्या दाजीचं दुकान आहे जवळची गिराईक माझ्याकडे असते जरा हक्कानं व्यवस्थित लावता येते ना दाखविता बी येते. कामगार व्यवस्थित दाखवित नाहीत ही सांगायला. कामगार जसं याच्या बापाचं दुकान आहे मेवण्याचं दुकान कामगार व्यवस्थित दाखवित नाही. मी असतोय असल्या कामाला जवळच्याला. बरं गेल्या गेल्या तर मग टाकलं. घ्या 3000 रुपये मीटर कपडा. नवरदेव म्हणला बरोबर नाही. घ्या 5000 रुपये मीटर. सूत नाही चांगलं. शेवट त्यानं काढलं 7000 रुपये मीटर मोरपंकी नंबर 1. घ्या नाही म्हणला बरोबर. गणू म्हणला आता ह्याच्यापेक्षा तर आमच्या दुकानात भारी कपडा विषय नव्हताच तर काय काय आहे का. गणूचा विषय किती बी जवळचा असला तरी गणूचा विषय. आता मालकाचा विषय कसा असतो बघा. नवरदेव मला चला दुसऱ्या दुकानात. मी निघालो. गल्याच्या जवळ गेलो की दुकानदार उठलं. काय झालं म्हणलं ते गणू काय दाजी त्यांना 7000 रुपये मीटरचं दाखविलं त्याच्यापेक्षा भारी म्हणते आपल्या दुकानात भारी नाही. उठला दुकानदार साईटला येणं ते हाताला धरणं आमच्या आणि त्याला वरी. कुठं असं तुमच्या संग बी झालं असेल का नाही. वरी चला मालक वरी चला मालक म्हणते आपल्याला ती वरी चला वरी नेलं. वरी नाही बसा. गणू नाना कोणच्या हान रे पुन्हा कोणची नाना. गणूला पक्क माहिती नाना म्हणलं की आणायचा नाही. मग 15-20 हजार रुपयाची खरेदी झाली होती. म्हणते चहाचं काय झालं नाना देत नाही वाटतं अण्णा कुणान मग आणायचा. लक्षात आलं का नाही पद्धत. ही पद्धत आहे तुमची कळलं गणू कळलं. ही पद्धत आहे तुमच्या दुकानदाराची. मारवाडी कुमटी ब्राह्मण ही पद्धत आहे. आपली येडे येत धंदा असाच असला पाहिजे. 1 रुपयाचा हिशोब पाहिजे. 1 अण्णा कुणा फुकट चिहा बी पाजायचा नाही. आणला चिहा घ्या महाराज. ते काल सुरतून आलेला तागा काढ. कुठून आलेला सुरतून. ही का दाजी नाही पलीकडलं ही मोर ती 7 वाले पलीकडलं ती कोस तेच ते का काढते. घ्या 15000 रुपये मीटर. कालच गाडी आली. नवरदेव मला फाडा. कपडे झाले निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मी दुकानात आलो. मला म्हणलं महाराज जे आहे मला जे आहे काल कोण आणलं होतं येडं. आम्ही आणलं 15000 रुपयाचं दिलं. काय म्हणला महाराज घरचे आहेत म्हणून सांगतो. येडी जाते काही कळतंय का काय. त्याच्यातलं 350 रुपये मीटरवालं होतं. इकतच नव्हतं म्हणला ती. सेलमध्ये टाकून दिलं तर म्हणला काय सांगावं तुम्हाला. दृष्टांत संपला. दृष्टांत असते ह्या गोष्टी. मला एवढंच सांगा गणून एवढे कुटाने केले असते का. मेहुण्याचे बी असू दे केले असते. स्वतः झोपून दिल्याशिवाय धंदा होत नाही. महाराज म्हणतात सर्व भाविदास सर्व भावी. आम्ही त्या धंद्यात तास झालो.
बोर नाही व्हायला काही दुकानदारानं दुकान उघडलं आणि दुकानात बसल्याबरोबर तर दिवाळीचा बाजार 1.5 लाखाचा होता आज नफा. तेवढ्यात तो फोन वाजला. हॅलो दुकानदार का? हो हो दुकानदार बोलायला लागलो. काही कळालं का? नाही काही. ते तुमचा लाडका मेवना आणि सासरा काय ॲक्सिडेंटमध्ये गेले ना, जागेवर गेले काय? हो. आता माझा प्रश्न आहे, दुर्गावालीने उत्तर द्यायचे. परिसरातले शहाण्या दुकानदारानं दुकानदार शहाण्या दुकानदारानं दुकान बंद करून मातीला जायचं का दुकान चालू ठेवायचं? गोष्ट शहाण्याची येड्याची नाही. चालूच ठेवायचं. हा कसं हा कसं करायचं? बाबासाहेब सांग की तिने काय सांग. अण्णासाहेब कसं करायचं? चालूच ठेवायचं. चालू ठेवायचं. दुकान गोष्ट शहाण्याची येड्याची नाही. चालू ठेवाय. मी होणार सासरा मिळालेला सक्का. हां नाही ठीक आहे. सुनील महाराज चालू ठेवाय पण सक्का मी होणार सक्का सासरा गेलेला. काय करायचं? बोला. हा सांगू का? मी माझी पद्धत सांगतो. माझं कसं वाटतंय बघा तुम्ही सांग. माझं बोलणं कळलं तर बघा, लवकर कळणार नाही. तर बुद्धीला ताण दिला तर कळते. हा इकडे बघा. मेलेलं कोण आहे? सासरान मेवना. आयुष्यभर जर सुखासुखी पोटाला पोटभर खायचं असलं तर शहाण्यानं दुकान बंद करून मातीला जायचं. बोलणं लक्षात आलंय का नाही आलं? सुखासुखी पोटभर जर आयुष्यभर खायचं असलं तर, कारण मेलाय कोण? बायकोचा बाहू मिळालेला आहे, ओन बाप मिळालेला आहे. आणि तुम्ही जर मातीला नाही गेला आणि दुकान सासरा मिळाल्यावर मेहना मिळाले दुकान जर चालू ठुलं तर बाई होय ह्याचं का मला झाडायचं का ह्याच्या इस्टेटीव का आग लावायची का माझ्या बापाच्या मातीला गेला नाही मिळाला आणि ह्याचं का मला फुकायचंय का जाळाय. मग हडळ लागलेली बरी पण बाई परवडत नाही. चांगली लांबक्या मिशावाले माणसं बायांनी गार करून टाकले तर कसला बी आव्हान होते. लग्नाच्या आधी लग्न झाल्याच्या नंतर नुसते कसला बी जोक सांगा अशी बघत. मित्र जरी गप्पा मारत बसलेले असले सगळे हसत येते एकाड आणि त्याला दुसरा मित्र ठेवशी हे काय झालं रे? काय नाही पप्प्याच्या माईचं ध्यान जा ह्याच्यातच गेलेत महाराज. मी म्हणणारे बायाने गार करून टाकलेत, बोलत नाही. मिशा ठुईतच बंद केलंय. बायकोच बी आहे ना मिशा काय चेहात बुडवायच्यात का काय करायच्यात मिशा? गार धंदा आहेत माणसं नुसती भावताली बघते. बाया 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 होय महाराज. लई दरिंदर काम आहे. मी कदरून सासऱ्याला फोन केला. हिला घेऊन मला एक बायको एक त्यांना ठेवा. हा सासऱ्याला फोन केला म्हणलं हिला घेऊन जा. एवढा त्रास देत असते का म्हणलं हिला घेऊन जा. हा हिला नाही म्हणलं घेऊन जा. हिला एवढा त्रास असतो का म्हणलं? हा भागवत करू का कीर्तन करू का काय काय करू म्हणलं? तुमच्या कर्माची फळं आम्हाला भोगायची वेळ आली म्हणलं. सासरा म्हणला लई गरम होऊ नका, एकच फळ तुम्हाला दिले अख्खं झाड मी सांभाळायला लागलोय. माझा बी विचार तू आपलं मुंज्याच आहेस, तू आपलं ऐकून घे निसतं. मुंज्याला काय कळणार आहे ह्याच्यातलं? नाही तर बाया महाराज चांगली माणसं नाकी 9 आणले तर काही नाही, बोलत नाही झालत नाही. त्यांना म्हणा ना वर्गणी सप्त्याची तिला विचारा हे असला धंदा. डोकं तर असं सुपर चलतंय. काल मी आमच्या बायकोला म्हणलं मला सुरतला कीर्तन आहे. म्हणली मला यायचंय साड्या आणायच्या तिकडून. म्हणलं मला दुबईला जायचं, मला यायचंय शेंट तिकडे चांगले भेटते. तर म्हणलं मी अमेरिकेला चाललो, मला यायचंय तिकडून सोनं आणायचंय. मी कदरून म्हणलं मी नरकात चाललो. जा बाया म्हणली मला कटाळा. कसं डोकं चलतंय आणि कसं नाही देव. कसं
कसं चलत असेल ही? कसं डोकं चलतंय किंवा देव जाणे, पण चलू त्या डोकं लई डोकं आणि माहेरला गेल्यावर जास्त फोन करणार आपल्याला. माणूस कदर नेऊन घालते 4-2 दिवस तिकडे मर मी आपलं निवांत राहतो. निवांत राहायला बघतोय माणूस, पण तिचा 5-5 मिनिटाला कुठं आहे घरीच आहे. हा ती पाणी टाका झाड आली हो टाकतो पुन्हा 5 मिनिटाला कुठं आहे घरीच आहे. आणि ते गॅस बंद करा गप्प रे उगा मरो ती माणूस ते आपण सुटका म्हणून आलेला आहे. तर मी कंटाळून म्हणलं तुला माहेरला गेलो कशाला फोन करतीस का म्हणलं जास्त माझी मी बघा ना. ती म्हणली त्याचं का गॅस बंद केला आणि झाडून ते नाही म्हणली अधूनमधून तुम्हाला सारखं टच का करते तुम्हाला कळावा टायगर अभी जिंदा आहे. लक्षात आलं लय डोकं सुपर चालणार महाराज. म्हणून असले नाते गोते आडवे येतात का नाही धंद्यामध्ये बोला की द्या सोडून विषय येतात का नाही. तू कोबरा म्हणले आम्ही काय केलं नात्या गोत्याचे कनेक्शन बोर्डातूनच कट केले आणि सर्व भावे अर्ध भावे नाही सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावनेनं त्यांचा दास झालो. म्हणजे एवढं त्यांच्यासाठी जीवाचा आटापिटा करायची काय गरज. म्हणजे आपण त्यांच्यासाठी हे केलं की ते आपल्यासाठी. तेच माझी करीती सकळ तेच संत ते माझं हित करू शकता जेणे हा गोपाळ कृपा करी. कसं असतंय इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या. काही दुकानदाराली उधार माल आणायची सवय असती ना मग उधारे देत नाहीत लवकर. मग ती बी होलसेलवाले मधला मार्ग काढतात. एखादी वस्तू मागितली ते म्हणतात कंपनीनं प्रोडक्टच बंद केलं. अरे पण नाही ती आम्हाला लागेल ना. नवीन नियम काढला हो काय पैसे द्या माल घ्या. उधारी बंद केली. एखादा माणूस काय म्हणतोय हा पैसा काय म्हणतोय हा घ्या पैसा काय म्हणतो हा पैसा. दुकानदार म्हणतो मग हा माल. हा हाता का बघा माझ्या का इकडे बघा हाता का बघा सगळ्यांनी. हा पैसा. दुकानदार काय म्हणतो हा माल. आपल्याकडे परमार्थातला पैसा काय आहे विश्वास. परमार्थातलं भांडवल काय आहे विश्वास. मग आता माझ्या हाता का बघा आणि त्या पैशाचे विश्वासावर मिळवायचं आहे कोण देव. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. हा पैसा हा हा माल. आता बघा इकडे बसा खाली बसा खाली बसा खाली बसा
इकडे बघा आता माझ्याकडे हा पैसा हा माल बोला की हा पैसा हा माल आता इकडे बघा संताचे पायी हा विश्वास जेने हा गोपाळ कृपा करी लक्षात आलं का नाही आलं हा विश्वास मग हा गोपाळ कृपा करी आणि जर थकलं भागलं तर भागली या मज वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख म्हणून तुका म्हणे शेष शेवीन आवडी वचन नमुडी बोलिले ते तेची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी अपशब्दाबद्दल क्षमा खरं म्हणजे बघता बघता 8 ते 10च पण आज 8:30ला भजन सुरू झाल्यामुळं मला थोडासा यायला उशीर झाला त्याबद्दल आपली क्षमा मागतो काय तेर डोके नाही का गुरुबा काकाचं तिथं भागवत कथा सुरू आहे काकाच्या दरबारात आणि ती भागवत कथा उरकून यावं लागलं तरी वेळेत काय नाही एवढं 8:30 म्हणजे काहीच नाही 10:30ला आलतो गेल्या वर्षी 8:30चं काय लक्षात यायला लागले का नाही सांगा एक टनच आहे काय तुमचे 4 कार्यक्रम राहतीलच गेल्या वर्षी 4 होतेच आणि याही वर्षी कथा कीर्तन 2 करून धावपळ करीत खरं म्हणजे आज येण्यासारखी परिस्थितीच नव्हती पण आपलं गावाचं माझ्यावर प्रेम आणि माझे आपल्या गावावर प्रेम आहे भगवंताकडे एकच विनंती प्रेमाला कुणाची नजर लागू नये एवढंच आहे बरोबर आहे का नाही एवढंच आहे की बाबा देवा सगळे महाराज बदलाव पण मला बदलू नाही एवढीच आहे बाकी काही नाही म्हणजे असं मला तसंच होतं लक्षात आलं का नाही इकडे लक्ष द्या हा विनोदाचा भाग असू द्या व्याप एवढा आहे कार्यक्रमाचं एवढं व्याप आहे की बस त्याच्यात विचारायचं नाही पण आपल्या प्रेमापोटी आणि मी शब्द आहे की दरवर्षी आपल्या प्रेमापोटी येणार त्याच्यात माझ्या तिळभर तुमच्याकडून जेव्हा कमी जास्त होईल तेव्हाची गोष्ट निराळी किंवा न गई यंदा साठे महाराज कोणी जर म्हणलंच एखाद्याला होके आली बाबा बरोबर आहे का नाही ती गोष्ट निराळी पण माझ्याकडून दुर्गावच्या बाबतीत कधीच गोपाळ महाराज आहेत तर तरी चकली हाणणार नाही बरोबर आहे का नाही पुढं काही का व्हायना बरोबर आहे का नाही सांगा आणि इथं बुड आहे ना इथं बुड आहे म्हणल्यावर शेंड्याला यावंच लागतंय का नाही सांग महाराज आहेत तोपर्यंत दुर्गावला माझं कायम येणं आहे फक्त आपलं प्रेम भावना याच्या पलीकडे दुसरं काही नाही काही चुकलं असलं ओटीत टाका गुंडाळून नेतो त्या शाळेजवळ झटकितो आपलं बस मला काय करायचं निघून तरी बरोबर आहे की नाही काही चुकलं असलं तर माफ करा सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो माता भगिनी पुरुष मंडळ 10:30 वाजले पण एकाच्या बिचाऱ्यावर झोपीचा वानवळा नाही की नुसत्या अर्ध्या बटाट्यावनी टका बघायला देतं प्रसन्न चित्तानं सगळे बसलेत सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा काही चुकलं असलं तर माफ करा तेवढं संताबद्दल बोलता आलं तेवढा विचार मी आपल्या पुढं मांडला पण हाय का एका ते सांगा बरं महाराज नुसती माणसं बघायला तर हिवाळाच माल काढायला म्हणायला लागलेत का नाही सांगा बरं महाराज हां जेवढं होईन तेवढं अभ्यास करून मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला तर माहिती दुकानदाराला माहिती आहे की मी नाविन्यपूर्ण कधी विसरून महाराज सांगण्याचा प्रयत्न करतो महाराज किंवा जमल तेवढं रोजच नाही होणार पण जमल तेवढा अभ्यास करून चिंतन करून बोलण्याचा प्रयत्न करतो निवळ हा हुचा काळ आता राहिलेला नाही महाराज नाटकं करणं मांजराचे आवाज काढणं कुत्र्याचे आवाज काढणं इकडं तिकडं पडणं मायकच उचलून बोंबलत चालणं ही वेगळ्या गोष्टी वाटतात कीर्तनात वाटतात का नाही सांगा बरं पण जेवढं संप्रदायाला शोभेल तसंच कीर्तन करण्याचा प्रयत्न मी करतो त्याच्यात बी काही कमी जास्त वाटलं असलं तेव्हा 3री वेळेस आहे तुमच्या पाया पडतो माफ करा आता यंदा एवढं 3दा पाया पडून बी जर तुम्हाला नसलंच माफ करायचं तुम्हाला काय करायचं ती करा जी होईल ती होईल आता ज्ञानेश्वर